Yes. पहिले सगळेर सगळ्यांक गुढी पाडव्याची हार्दिक शुभेच्छा। आणि आयज जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही जी घेता त्याचे कारण इतलेच हा की काल एक काँग्रेसच्या दोनूय कॅन्डिडेटाची इंटरव्यू जाली आणि त्या इंटरव्यून त्यांच्यानी जी स्टेटमेंट केला आमकां दिसता की त्या स्टेटमेंटाचेर रिप्लाय तांकां दिवपाक जाय आणि गोंयकारांक रियलिटी कितें आसा नाजाल्यार सत्य कितें आहा हे लोकांक कळपाक जाय। आता काल जी इंटरव्यू जाले भितर काँग्रेसचे दोनूय कॅन्डिडेट रमाकांत खलप आणि विर्याटो फर्नांडीस हे दोगूय जाण थंय उपस्थित आसले आणि तेंच्यांनी एक स्टेटमेंट केलो। एक स्टेटमेंट जो स्टेटमेंट लास्टाक जाल्लो पूण तो आमी पयलीं घेता। तो स्टेटमेंट म्हटल्यार तेंच्यांनी म्हटलें की हे जे इलेक्शन आसा लोकसभेचे इलेक्शन आहा हे फक्त नॅशनल पार्टीचे इलेक्शन म्हणून जेतून फक्त नॅशनल पार्ट्यांनीच कॉन्टेस्ट करपाचे अशें तेंचें हें आसलें मत आसलें इनडायरेक्ट मत तशें आसलें म्हणपाक लागलें की हांगा रिजनल पार्टी काय रोल प्ले करिना म्हणून। आनी हो स्टेटमेंट आसलो कॅप्टन विर्याटो फर्नांडीस तेचो। हांव इतलेंच तेका सांगपाक सोदता की तो हालींच काँग्रेसीक जॉयन जाला 2022 इलेक्शनाच्या पयलीं। म्हाका दिसता तेका लोकसभेचे जे एमपीज आसा तेंचे कॉम्पोजिशन कितें आहा तेंचो इंडिया गट जो आसा ते इंडिया गटाचे कॉम्पोजिशन कितें आहा तेका खबर ना। म्हणल्यार प्रॉब्लम असो जालो तेचो की तिकेटीक मेळपाक लागून लॉबिंग करपाकूच तेचो चड टायम गेलो। तेका पार्लिमेंटाचो अभ्यास करपाक ह्या सिटांचो अभ्यास करपाक तेका तो टायम मेळोंक ना। आणि पाटकराक घेवन आपल्या तिकेटीक आपल्याक तिकेट मेळपाक जाय म्हणून फक्त सेटिंग करपाक तेचो चडसो टायम गेलो। सो तेका आमी आयज थोडे गजाली तेका सांगपाक सोदता तेजे निकोवचे कित्याक फुडले जेन्ना इंटरव्यू जातले तेचे तेन्ना तेणी ती मिस्टेक परत करची न्हू। कित्याक केन्नाय इंटरव्यूक बसता तेन्ना अभ्यास करून बसपाक जाय आपली स्टडी करून बसपाक जाय तोंडाक येता ते कितें उलोवचें न्हू आपलो रिस्पेक्ट घालोवचो न्हू। हांव तेका दाखोवपाक सोदता की तेचे जो इंडिया अलायन्स आहा भितर 40 पॉलिटिकल पार्टीज आसा। 40 पॉलिटिकल पार्टीज भितर आम आदमी पार्टी ही हालींच नॅशनल पॉलिटिकल पार्टी जाला। मागीर कम्युनिस्ट पार्टी सीपीआय एम मागीर इंडियन नॅशनल काँग्रेस हे पार्टी तेंचे जे आसा ते नॅशनल पॉलिटिकल पार्टीज। आता उरलेले सगळे जे पॉलिटिकल पार्टीज ते इंडिया गटान आसा ते रिजनल पार्टी आसा। जर हे इलेक्शन फक्त नॅशनल पॉलिटिकल पार्टींचेच आसा जाल्यार हांगा तुमी 37 रिजनल पार्टी तुमच्या ग्रुपान कित्याक घेतले? सिंपल क्वेश्चन। हे कॅप्टनाक खबर आसा विर्याटोक खबर आसा की इंडिया ब्लॉक जे आसा भितर रिजनलूय पार्टी आसा इतले रिजनल पार्टी आसा आनी कितले आसा ते तरी ताका खबर आहा काय? पयला तरी काय तो जाणा की आप काँग्रेस आनी तेच तितल्याच ते तळ्यानूच रावन तितलेंच हा म्हणून तळें। बाकी इंडिया भरचे पार्टीचे इंडिया गटान नाजाल्यार एनडीएन आसता ते रिजनल पार्टी आसा म्हणून ते खबर तरी आहा। आनी सरकार जेन्ना करता तेन्ना रिजनल पार्ट्यांचो सपोर्ट घेवनूच ते अलायन्स जाता हे खबर आहा तेका। तेका दाखोवपाक सोदता हे जे पार्टीज आसा सीपीआय वाचून दाखयता नांव डीएमके जाले मागीर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेची ती शिवसेना जाली मागीर समाजवादी पार्टी एनसीपी आयएमयूएल जेकेएनसी सीपीआय जेएमएम केईसी वीसीके आरएसपी आरजेडी एमडीएमके सीपीआयएमएल केईसी डब्ल्यूपीआय एआयएफबी पीडीपी एएमएमके केईसी पीडब्ल्यूपीआय एआयएफबी पीडीपी एएमके मागीर हे सगळे कितली नांवां आहा पळय ऑलमोस्ट 37 हे आता आरएलपी एचडी पीएलपी जेडीए हे सगळ्यांक घेवन तुम्ही इंडिया अलायन्स करता रिजनल पार्ट्यांक। तुम्ही गोंयान येवन स्टेटमेंट करता थंय डिबेटाचेर की हे इलेक्शन आहा ते फक्त नॅशनल पॉलिटिकल पार्टीचे म्हणून। आनी जेन्ना तुज्या सायडीक एक्स एमपी बसला जो महाराष्ट्र गोमंतक पार्टीचेर निवडून येवन दिल्ली गेल्लो म्हाका दिसता कॅप्टनान
हिस्ट्री शिकची गरज आसा. लॉबिंग करचे सोडून असलो अभ्यास करपाक चड टायम दिल्लो जाल्यार ताका फायद्याक वयतलो. खंय तरी लज जावपाची आहा ती कमी जातली. इलेक्शनाक लज जातलीच, पूण ती स्टेटमेंटा करून इलेक्शन जायसर जी लज जातली ती कमी करपाक लागून कॅप्टनान म्हाका दिसता अभ्यास करपाचो, आमचो व्हिडिओज करपाचे. जर तुका जाय हे स्लायड शो जाल्यार आमी तुका मेलूय तुमच्या काँग्रेस पार्टीचे हेचेर करपाक शकता. पाडकरा कडल्यान घे, बिकॉज इज व्हेरी क्लोज टू यू. तुका लागून तिणी 8 दीस फोन बंद दवरलेलो. आपल्या पार्टी मेंबरांचे फोन पासून घेवंक नासले. ह्या लेवलाचेर तुजेर तो मोग करता आनी आमकां दिसता की हो मेल तुज्या कडेन तो पावयतलो. आता स्टार्ट करूया आमी नॉर्थ गोवा जो कॅन्डिडेट, आमी नॉर्थ आनी साउथ दोन डिवायड करूया प्रेस कॉन्फरन्स. नॉर्थ गोवाचो जो कॅन्डिडेट आसा रमाकांत खलप, जो आता 25 वर्सांनी परतो तेका काँग्रेसीन तिकेट दिल्ली आसा. हेच्या पयलीं जेन्ना रमाकांत खलप जेन्ना पॉलिटिक्सान आसलो, जेन्ना बहुजन समाजाची जी आमची पार्टी MGP जी आसली, गोंयकारांची पार्टी तेन्ना म्हणटाली तिका, बहुजन समाजाक लागून भाऊसाहेबान केल्ली ही पार्टी, जेन्ना भाऊसाहेबाच्या निधनानंतर त्याच्या उपरांत हो चान्स एक बहुजन समाजाचो एक शिकलेलो भुरगो आनी एक बरो भुरगो म्हणून रमाकांत खलपाक हो चान्स मेळ्ळो. हो चान्स मेळोन तो निवडूनय येयलो. पूण निवडून येवन ह्या बहुजन समाज, हे आमच्या बहुजनाची जी पार्टी असली, बहुजन समाजाची जी पार्टी असली, ह्या पार्टीक त्यांनी न्याय दिलो काय? बहुजन समाजाक त्यांनी न्याय दिलो काय? आन्सर आसा ना. तो टोटल फेल जालो. 1999 1999 ऑगस्ट रमाकांत खलपान MGPच्यान काँग्रेसीन उडकी मारली. म्हणजे जे आता घडटा, जे चालू जाला, हे रमाकांत खलपान खूप पयलीं केल्लें आहा. मागीर 2000 सालान काँग्रेसीच्यान BJPन उडकी मारली. कितले फास्ट पळय. 2002 तिकेट मेळोंक ना म्हणून BJP क्विट केली, परतो काँग्रेसीन येयलो. 2017 इलेक्शनाक आपणाक तिकेट मेळना हे कळना म्हणून आम आदमी पार्टीचेर तेजी सून इलेक्शनाक रावली. म्हणजे एकूय पार्टी उरोंक ना गोंयांत जी तो भोवंक ना. हे जर पळयत जाल्यार हेजें जर आमी जर डिस्क्रिप्शन दिवपाक गेले, तेजें इंट्रोडक्शन जर करपाक गेले जाल्यार हे तेजें इंट्रोडक्शन, पक्ष बदलू. ज्या भाऊसाहेब बांदोडकराच्या पार्टीन तेजेर विश्वास दवरलेलो एक बहुजन समाजाचो भुरगो हो लीडर जातलो, बहुजन समाजाक घेवन फुडें वयतलो म्हणून तेनेच बहुजन समाजाक रस्त्यार अर्द्याचेर सोडून आपल्या स्वार्थाक लागून काँग्रेसीन गेलो, काँग्रेसीच्यान BJPन गेलो आनी परतो आतां तो काँग्रेसीन येयला. जाल्यार ह्या मनशाचेर लोकांनी विश्वास तरी कित्याक दवरचो? काँग्रेसीचो पयलींच रेप्युटेशन बाद जाल्लेलें आहा. काँग्रेस पयलींच उडक्यो मारता म्हणून फेमस जाल्लेली आसा. 2017 इलेक्शन जावन 2022 इलेक्शन जावन 10 जावन 8 जावन उडक्यो चालूच आसा. आनी हे उडक्यो मारपीच कॅन्डिडेटाक जेका सामको एक्सपिरियन्स आहा, जेन्ना उडक्यो मारप नवीन आसले त्या टायमाचो एक्सपिरियन्स घेवन रमाकांत खलप आयज काँग्रेसचो उमेदवार जाला. आता हो उमेदवार जावपा फाटल्यान सुद्धा कितली नाटकां जाली. जर काँग्रेसीक दिसतालो की हो कॅन्डिडेट आमचो लायकेचो आसा, हो कॅन्डिडेट जर जिखतलो, हें जर काँग्रेसीक दिसलेलें जाल्यार म्हाका दिसना काँग्रेसचो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक इतलो लेट जाता आसलो म्हणून. हांगा लॉबिंग जाला, हांगा BJPच्या सर्वे नंतर, BJPचो सर्वे जाल्या उपरांत हांगा कॅन्डिडेट डिक्लेअर जाला. म्हणजे कोण वीक कॅन्डिडेट आसा, कोण वोट स्प्लिटर म्हणून वावरतलो, कोण वोट स्प्लिटर जातलो, आनी जर चुकून जिखलो जाल्यार तो आमच्या कडेन येतलो काय ना, हे सगळी कॅल्क्युलेशन जाला. आनी रमाकांत खलपाक BJPन तिकेट दिल्लेली आसा. आनी हे सगळे गिरीश चोडणकरान हेच्या पयलीं प्रेस बायटान सांगलेलें आहा की BJPचो काँग्रेसचो कॅन्डिडेट BJPचे लिडर थारयता आनी तेका लागून काँग्रेसचे भितरले कोण आसात ते थंयसर फितूर आहा म्हणून. हें क्लियर आसा. आनी एवरी इलेक्शन सेम. एवरी इलेक्शन ही फितुरी जाता. एवरी इलेक्शन ही सेटिंगा जाता. एवरी इलेक्शन काँग्रेसीक जे वोट मारता गोंयकार तेंचे वोट काडून BJPक विकतात. आता
आम्ही जेन्ना इंटरव्यू पळयली तेन्ना एक स्टेटमेंट आमकां तेच्या कडल्यान आयकपाक येयलो, हो सगळ्या लोकांनी आयकपाक जाय, लोकांनी पळोवपाक जाय, लोकांक कळपाक जाय की काँग्रेस आयज कसले कॅन्डिडेटाक दवरता आनी रमाकांत खलप जर जिखपाचे जर तेच्यान सामर्थ्य आसा आनी तो जिखपाक जर शकता जाल्यार आफ्टर 1999 परत कित्याक रमाकांत खलपाक तिकेट दिवन परत कित्याक जिखून हाडूंक ना आनी तो कित्याक जिखूंक ना? सिंपल क्वेश्चन. 25 वर्सान अशें कितें जालें अशें रमाकांत खलपा भितर काँग्रेसीक कितें दिसलें, अमित पाटकराक कितें दिसलें की तेका तिकेट दिवची म्हणून? हितून आन्सर सिंपल आहा. बीजेपी फोर्टनायट सर्वे, एवरी 15 दिसांक जो सर्वे जाता तो सर्वेन जसो तांकां दिसलें की आमकां फेवरेबल रमाकांत खलप आसा तसो रमाकांत खलपाक तेंच्यांनी तिकेट दिली. हांव मागता तुमच्या कडेन हो बारीकसो व्हिडिओ आसा कालच्या इंटरव्यूचो, तो मुद्दाम तुम्ही पोवचो. कितें जालें की भाजपा म्हज्याच पाठिंब्यान भाजपा वयर सरताली, म्हज्याच पाठिंब्यान आतां खुद्द भाऊच गेले, भाऊ पयले पाट आमदार जाला, रमाकांत खलप फूट गेली. आम्ही त्यासाठी प्रचार केलो, दोन्ही बरोबर आम्ही त्याच्या मतदारसंघात काम करत एकट्यासाठी नाही. भाजपचे 4 आमदार आम्ही निवडून आणले, हांवें निवडून आणले अशें म्हणटा. हे तुम्ही ऐकला कितें म्हणटा तो? भाजपाचे 4 आमदार आपूण निवडून हाडले. जेन्ना तेका परतो क्वेश्चन करता की ही चूक जाली काय म्हणून, जावं ती चूक सुद्धा तो म्हणना. तो छाती ठोकून सांगता की भाजपाचे आमदार आपूण निवडून हाडला, भाऊक आपूण निवडून हाडला आनी आयज तो काँग्रेसचो कॅन्डिडेट जाता. हेच्या वयल्यान लोकांनी विचार करपाक जाय की जे मत तुम्ही काँग्रेसीक मारतले हे प्रत्येक मत बीजेपीचे मत आसतले. हे मत बीजेपीक आसतले. कित्याक हे डिफेक्टर बीजेपीचे मोग असलेल्या मनशांक आयज काँग्रेस तिकेट दिता आनी हे त्याच्या तोंडान तिणी आयज आपूण सांगलेल्या की आपूण बीजेपीचे 4 आमदार हाडलेले. तो जे कट्टर काँग्रेसवादी आसा, जे बीजेपीक हेट करता, तेंच्यांनी विचार करपाक जाय की ह्या बीजेपीच्या मनशाक, बीजेपीच्या काँग्रेस कॅन्डिडेटाक मत मारपाचें काय ना. मागीर तेणी तेन्ना ताका प्रश्न केलो की आरजी बद्दल तुजें हें कितें आसा काय म्हणून. तेन्ना तेणी आरजीचेर डायरेक्ट कशी टिका करूंक ना, बट तेणी सांगलें की लोकसभा इलेक्शन म्हटल्यार पयलीं पंच, मागीर सरपंच, मागीर त्या फुडें झेडपी, मागीर एमएलए आनी फुडें एमपी जावपाचें आसता. इनडायरेक्टली तेणी आमकां सांगलें की आमी पंचायतीन परत वचपाचें, पंचायतीन कंटेस्ट करपाचें, मागीर झेडपी जावपाचें, एमएलए जावपाचें, मागीर हें पळोवपाचें, सपनां पळोवपाचीं म्हणून तेणी हें सांगलें की आमच्या कडेन आरजी कडेन इलेक्शन जिखपाची ताकद ना म्हणून. इलेक्शन जिखपाची ताकद ना म्हणून. एक रिजनल पार्टी म्हणून तो आमकां म्हणटा आमच्या कडेन ताकद ना. जेन्ना तूं रिजनल पार्टीच्या नावाचेर जेन्ना एमपी जाल्लो तेन्ना तुज्या कडेन कसली ताकद आसली? तेन्नाय नॅशनल पॉलिटिकल पार्ट्यांचेर तें चलतालें जाल्यार तूं रिजनल पार्टीचेर निवडून थंय एमपी जावन कित्याक गेलो? आनी तूं आमकां सांगता की आमी भुरगे, जाणट्यांचो एक्सपिरियन्स जाय पडटा म्हणून. जाल्यार तुका सांगपाक सोदता फाटल्यान स्टॅटिस्टिक्स आसा, 25 to 40 इयर्स जी एज आसा त्या एजीन 12% एमपी म्हणजे ऑलमोस्ट 60-65 एमपी हे 25 ते 40 वर्साचे. आता तुमचो ग्रुप खंयचो पडटा? लास्ट कितले अबाव 70 एज. श्रीपाद भाऊची 71 आणि तुझी 77. म्हणजे ज्या जाग्याचेर श्रीपाद भाऊ म्हणटा की आपले लास्ट टर्म म्हणजे 71 वयल्यान 72 जर इलेक्शन 72 आणि 5 77 श्रीपाद भाऊ आपण रिटायरमेंट घेता म्हणटा त्या एजीचेर तू तुझी नवी इनिंग चालू करता. तुमचो पर्संटेज कितले हा? 6%. म्हणजे लोकांनी दाखयल्ले आसा की आमकां हे जाणटे अबाव 70 इयर्स हा पळय ते आमकां नाका. हे लोकांनी ऑल ओव्हर इंडिया रिजेक्ट केल्ले आहा. आनी दिस इज द प्रूफ. जी आमची एज जाता, आरजीच्या कॅन्डिडेटाची एज जाता ती 25 to 40च्या मदीं हा. सो ते 12% आसा आनी तुमचे जे पर्संटेज आसा दॅट इज 50% म्हणजे 6%. आनी तुमी आमकां सांगता म्हणजे कितें हा? हे कितें जाला? हेंचो टायम चडसो लॉबिंगेक गेल्ल्या कारणान हो अभ्यास ते करच्या खातीर ते लोकांकडे फटासके मारतात, लोकांक एक गजाली सांगता आनी ते सांगतात कितें
की ते सांगता ते खरें, कित्याक ते फक्त जाणटे हांगा नॅशनल पार्टीचे ते लिडर्स म्हणून तांकां दिसता की रिजनल पार्टी आहा ती हांगा बेश्टी टायमपास करपाक बसला आनी हेंचे काणयो आयकपाक बसला म्हणून. जेन्ना ताका म्हादयचेर प्रश्न केलो रमाकांत खलपाक, तेन्ना रमाकांत खलपान आन्सर दिलें की म्हादयक लागून आपूण झगडटलो, आपली काँग्रेस पार्टी जावं थंय आपूण झगडटलो. अरे अजून पर्यंत कित्याक रावला झगडपाक तूं? म्हादयचो विशय हो 1989 पासून गोंयांत चालू आहा, जेन्ना तुमचे काँग्रेसचे डबल इंजिन आसलें, जेन्ना तूं काँग्रेसीन आसलो इतलीं वर्सां, जाल्यार इतलीं वर्सां तुवें म्हादय खातीर कित्याक झगडोंक ना? ती झगडी तुवें अल्टिमेट कंक्लुजनाचेर कित्याक व्हरोंक ना? आमकां आन्सर जाय, लोकांक आन्सर जाय. तुम्ही जेन्ना काँग्रेस कर्नाटकात जिखली तेन्ना थंय गेल्यात तुमी तुमच्या ऑफिसा कडेन, फेरये कडेन पणजेन तुमी मरण मारले, ढोल वाजयल्यात, प्रेस बायट दिल्यात. तशेंच तुमी उठोन दुसरे दीस कर्नाटका वचोन त्यांच्या सीएमाक वचोन थंय कित्याक मेळोंक ना आनी आमची म्हादय जो प्रोजेक्ट तुम्ही केला कळसा बंडुरा तो कॅन्सल करा, स्क्रॅप करा म्हणून कित्याक निवेदन दिवंक ना? कित्याक मेमोरेंडम दिवंक ना? तुमचे टिकेटी फायनल जाता हाय कमांडाचेर, तुमच्या म्हादयचो स्टँड जाता हाय कमांडाचेर, आनी तूं सांगता आपूण झगडटलो म्हणून. कोणाक पिशान काडटा तुवें? म्हणजे गोंयकार तुमकां मूर्ख दिसला? एवरी टायम तुम्ही आमकां पिशान काडटात तुमच्या स्टेटमेंटांनी. ह्या म्हादयक लागून तुवें अजून पर्यंत कितें केलें तें सांग, आमकां कळपाक जाय, लोकांक कळपाक जाय. एज अ काँग्रेस लिडर तुवें कितें केलें? राहुल गांधीक लेटर बरयलें, सोनिया गांधीक बरयलें, प्रेसिडेंटाक बरयलें, काय कर्नाटकाच्या सीएमाक बरयलें, डेप्युटी सीएमाक बरयलें, त्यांच्या युनिटाक बरयलें. कितले भेटी तुवें घेतले, कितले मिटिंग्स त्यांच्या वांगडा केले की कळसा बंडुरा प्रोजेक्ट स्क्रॅप कर म्हणून. तूं कितले फावट कर्नाटकान कितें केला ते पळोवपाक कितले फावट गेलो की तुजो गव्हर्नमेंट थंय आहा, तो कोण आडोवपाक शकना. तुमच्या पार्टीचो थंय गव्हर्नमेंट आसा, तूं ते व्हाळ मारला, टनल मारला, हे मारला, गजाली सांगता पळय ते पळोवपाक तूं कितले फावट गेलो, तुजी पार्टी कितले फावट गेली, तुज्या पार्टीचो प्रेसिडेंट कितले फावट गेलो, तुज्या पार्टीचे 3 MLA कितले फावट गेले थंय, ते कोण वचोंक ना. आनी तुमी आमकां सांगता म्हादय वाडयतले म्हणून. म्हादय 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 म्हणजे तुमकां कितें रस्त्यार पडलेली दिसल्या ती आवय ती आमची, ती आवय तुमकां रस्त्यार पडल्या अशी दिसला म्हणून तुमी मोडक्यो घेतल्या थंय नाचल्यात वचोन सत्तरी वचोन. जेन्ना सरकार जालो तसो एक मुवमेंट केलो, तो मुवमेंट ब्रेक करून दवरल्यात तुमी. आनी आपल्या मनशांक टेबलाचेर बसून प्रेस कॉन्फरन्सा घेवन तुमी मुवमेंट करता. जसो गोंयचो एकवटाचो तुमी मुवमेंट केला. काँग्रेस लिडर जे आसात, काँग्रेस लिडर्स ते ड्रायव्ह करता मुवमेंट, आणि तुम्ही लोकांक पिशान काडटात जस्ट बिकॉज काँग्रेसी कडेन लोक येवचे ना म्हणून असे मुवमेंट करप तुम्ही. फक्त लोकांक भडकोवन घालप, लोकांक मिसगायड करपाक. काँग्रेसी कडेन ताकद ना, काँग्रेसी कडेन ते रेप्युटेशन ना म्हणून. आम्ही रमाकांत खलपाक इतलेंच सांगता, तुवें लास्टाक आमच्या कडेन विनंती केला, तेजे लास्टाक येता कित्याक दोगांयनी तुम्ही विनंती केली आसा. आम्ही तुका एक आतां विनंती आम्ही करता की तूं जाणटो जालाय, हें वय भोंवपाचें न्हू. तुवें जेन्ना तुका विचारलें इंटरव्यू की तुमचे आतां 30 दीस उरला, तुमी भोंवतले काय म्हणून, तुवें सांगलें मातसो जर टायम मेळ्ळो जाल्यार आमी घराघरांत भोंवपाचें म्हणून. आज पर्यंत खंयचो लोकसभा कॅन्डिडेट घराघरांत भोंवला तो दाखोवचो. कोणाक दिशान काडटा टायम मेळ्ळो? कितलो टायम? 2 वर्सां लागले तूं घराघरांत भोंवचो ना, पावचो ना. तूं 1999ची घरां मेत्ता कितें रे अजून? 25 वर्सां जाली, घरां कितली वाडल्या ती खबर आहा? वयल्यान तुमकां मायग्रंटांगेरूय वचोंक जाय, बसतेनूय वचोंक जाय. त्यो बसतेनूच एका एका जाग्यार 10,000 जाला. चिंबलात भोंवता म्हणल्यार तुका 1 वर्स लागतलें. आनी तूं सांगता घराघरांत भोंवतलो, आनी मागीर तुका जेन्ना परतो क्वेश्चन केलो तूं सांगता ना आतां आमी वाड्यार तरी पावतले. कितले बूथ आसा ते खबर आहा नॉर्थ गोवान आनी साऊथ गोवान मेळोन? 1725, 1725. दीस कितले उरला तुमच्या कडेन? 27 दिसान तू 1725 बूथ तुम्ही दोघे जाण भोंवतले गोंयचे नॉर्थ गोवाचे 860 प्लस आणि ते 860 प्लस जे बूथ आसा पळय 860 बूथ. वाडे म्हणना बूथ, वाडे कितलेशे आहा? एका थोडे वाडे 2 व्हडले वाडे आहा थंय 2 बूथ आसा. धाकट्या वाड्यांचेर एक बूथ आहा. अशे भरपूर गजाली आहा. ते तूं बूथूच धरया. ते पार्ट जे आसा पळय ते 860 बूथ्स तूं आतां 27 दिसान भोंवपाक तूं मोदीकून सामको सुपर पावर जालो तर. सुपरमॅन जाले, मिस्टर इंडिया वचून करचें पडटलें तुका. हांगा मागीर रोकडो थंय 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 थंय
कितें नाका जाल्लें उलोवप वाड्याचेर आमी पावतले म्हणून आनी मागीर ताका चिंतून येता की वाड्या दिल्ल्या मागीर तो सांगता ना तुमचो चॅनल आसा सोशल मिडिया तेंच्या थ्रू पावतले. हेच केलें काँग्रेसीन. फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन लोकांक पिशान काडल्यान इलेक्शन येयलो की प्रेस कॉन्फरन्स दिसाक 4 आनी तेन्ना जेन्ना कांय नासता इलेक्शन नासता तेन्ना सगळे न्हिदतात सेटिंगां करतात लॉबिंग करतात. प्रेसिडेंटाक तुमच्या सीएमाचो फोन वयता, गिरीशाक तुमच्या सदनाचो फोन वयता, आनी कोणाचो खंयचो फोन वयता सगळें आमकां खबर आहा. आनी फाटल्यान तुमचे कितें गेमी चलता तुमी कोणाचे फोन उखलिना सगळे मेसेजी आमकां लोक दाखयतात, तुमचेच पार्टीचे मेंबर दाखयतात. अमित पाडकरान कोणाचो फोन केन्ना घेवंक ना, कितले दीस फोन उखलूंक ना, कित्याक फोन उखलूंक ना सगळें खबर आहा आमकां. अशें धरनाका आमी पिशे म्हणून हांगा. तुमकां दिसाक आरजी नवीन पार्टी म्हणून आमी नवीन आसले तरी इमॅच्युअर ना. आमच्या कडेन सगळें इन्फॉर्मेशन येता. तुमच्या पार्टीची सेटिंगां कशी जातात, आतां फुडलें सेटिंग कशें आहा कितें आहा हें सगळें आमकां खबर आहा. जसो जसो टायम येतलो जशे जे पब्लीक मिटींग्स येतले आमी एक एक तुमच्या फुड्यान दाखयत रावतले. आतां नेक्स्ट कमिंग टू कॅप्टन विरियाटो फर्नांडीस. कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हेच्या वांगडा आमी काम केल्लें आहा. गोंयचो आवाजान हांव आसलो, आमची आरजी आसली तेन्ना आमी एनजीओज आसले तेन्ना म्हाका 16 काय 17 ऑर्गनायझेशन सगळे घेवन एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन करून गोंयचो आवाज फॉर्म जाल्लो. तेन्ना जुलय 2018 लोहिया मैदानाचेर व्हडली मिटींग जाल्ली आनी त्या मिटींगेक सगळे पॉलिटिशियनांक काँग्रेस बीजेपी सगळे पॉलिटिशियनांक तो एक्सपोज केल्ले इन रिजनल प्लॅन झोन चेंज मॅटर. थोडे जाण म्हणटात भितरले तेंच्या हितूरले की हांवें तेंची स्टेज यूज केली म्हणून म्हाका वयर सरपाक जाय सांगपाक सोदता की आरजी 2017 जाल्ली आनी तुमी 2018 जाल्ले. आमचे ऑर्गनायझेशनान तुमकां सपोर्ट करून गोंयच्या आवाजाक स्ट्रेंथन केल्ले आनी तुमी सांगता की आमी तुमकां यूज केले, आमी सांगता की तुमी आमकां यूज केले. हें सांगपाक सोदता खूब जाणांक खबर ना, गोंयच्या आवाजाचे मेंबरांक खबर नासतलें सांगपाक सोदता. जेन्ना लोहिया मैदानाचेर जेन्ना मिटींग आसली 4 मिटींग स्टार्ट जावपाची आसली तेन्ना 1.5 म्हाजो कजन एक्सपायर जाल्लो आनी तें सगळें दुख्ख मनान घेवन म्हाज्या आत्याचो चेडो एक्सपायर जाल्लो तें दुख्ख घेवन हांवें तें मिटींग एटेंड केलां आनी तें प्रेझेंटेशन केलां. हें लक्षांत दवरपाक जाय तेंच्यांनी. हें आमकां म्हणटा आमी तुमकां यूज केलें म्हणून. हांव तें स्कीप करपाक शकतालो, तुमकां तें करचें पडटलें आनी तुमच्या कडेन कापासतात नासली तें करपाक. कित्याक ह्या कॅप्टनाच्या तोंडान काँग्रेसचो शब्द दिना. ते कित्याक ते सांगता तुमी कॅप्टन विरियाटोचे पयलींचे प्रेस कॉन्फरन्स उगडून पळया, ओपन करून पळया मुद्दाम युट्यूबाचेर. काँग्रेसीक एक शब्द तेणी म्हणूंक ना अजून पर्यंत. कित्याक म्हणूंक ना? रिजन सिंपल, कित्याक हेका काँग्रेसीन वचपाचें आसलें. आतां ती स्टोरी सांगता तुमकां. 2017 जावन 2018 जेन्ना आमी लोहिया मैदानाचेर गेले सगळे जाले, मागीर प्रेस कॉन्फरन्सीस चालू जाले. तुमी जर पळयत गोंयचो आवाज प्रेस कॉन्फरन्स जर मारशीत जाल्यार कॅप्टना वांगडा हांव आसलो, विरेज आसलो, सदांच आमी आसताले. 2019 जेन्ना इलेक्शन येयलें तेन्ना काँग्रेसीक स्वप्नां पडपाक लागली की काँग्रेसची तिकेट आपणाक मेळपाक जाय म्हणून. तेन्ना हेराल्डा वांगडा सेटिंग करून हेराल्डाचेर आपले आर्टिकलां बरोवपाक लायली तेणी. आर्टिकलां येवपाक लागली की कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हो बरो फायटर हें तें सगळें. तेणी आमची मिटींग घेतली टीव्ही कुन्ना हॉलान पणजे आझाद मैदाना कडेन मिटींग जाली. आमचे आरजीचे भुरगे आसले, बाकीचे गोंयचो आवाजाचे मेंबर्स आसले. तेन्ना मिटींग जाली तेन्ना आमकां तेणी सांगलें की ह्या इलेक्शनाक काँग्रेसीक सपोर्ट करपाचें आनी आपली तिकेट आपूण इलेक्शनाक रावपाक सोदता. एकूच शब्द आसलो, सदांच एकूच सेंटेन्स आसलो की आमी हांगा एक्टिविस्ट म्हणून येवंक ना, आमकां सिस्टमान घुसपाक जाय आनी आपूण हांगा गोंयकारांचे माथ्यार घेवपाक येवंक ना. हें स्टेटमेंट तेचें क्लियर कट त्या दिसा मिटींगेक आसलें. तेणे आमकां फोर्स केले की आमी काँग्रेसीक सपोर्ट करपाचो 2019 आमी तो सपोर्ट तांकां दिवंक ना. काँग्रेस कॅप्टनाचे आनी आमचे पेटले तेन्ना आमी अर्दी मिटींग जाली तेन्ना आमी थंयच्यान भायर सरले. कित्याक आरजी आमी तत्वांचेर, आमच्या आयडियोलॉजीचेर, आमच्या प्रिंसिपलाचेर केन्नाच आमी कॉम्प्रोमायज करूंक ना, ह्याय फुडें करचे ना. म्हणजे ही फूल गेम आसली. काँग्रेसीची तिकेट घेवपाक लागून हे गोंयचो आवाज तेंच्यांनी फॉर्म केल्लो आनी ती तिकेट कोणाक? फक्त कॅप्टनाक. आता हें सांगता तुमकां अशें तें 2021 तेंच्यांनी गोंयचो आवाज पॉलिटिकल वयता म्हणून सांगलें. तेंच्या प्रेसिडेंटान सांगलें की कॅप्टन हो आमचो एक प्रामाणीक कॅन्डिडेट
जेन्ना प्रेसान ताका विचारले की 40 कॅन्डिडेट तुमकां मेळटले काय म्हणून, तेंच्यान सांगले कॅप्टन विराटो एक आमचो प्रामाणीक कॅन्डिडेट. आणि तेन्ना कॅप्टनान स्टेटमेंटां केली. हे स्टेटमेंट तुम्ही मुद्दाम आयका. हे लोकांक कळपाक जाय कित्याक लोकांची शॉर्ट टर्म मेमरी आसता, ती उगडास करपाक लागून आर्जी येयली आहा. Absolutely, no question of merging or anything, because गोंयचो आवाज was formed to fight हे पळय करप्शन चालू आसा गोंयांत, हे डिस्ट्रक्शन जे चालू आसा गोंयचे आमचे एनवायरमेंट, एक रील फॉर रिजनल प्लॅन जे कन्वर्जन जाल्ले अंडर 16B ते सगळी आमची जमीन पळयली गेल्या हे पॉलिटिशियन की ताका लागून आमची लढाई स्टार्ट जाली. गोंयचो आवाज गोंयचो आवाज इज एन आयडिया फॉर सेव्हिंग गोवा. So there is no question of गोंयचो आवाज merging. हे कितें गोंयचो आवाज मज करूंक ना, तूच मज जालो. ती पार्टी थंयच रस्त्यार सोडली. ती पार्टी बाबडी आसाय ना ते आमकांय खबर ना, पूण ते पार्टेक फॉर्म जातात म्हणजे भुरगे जातात तेका रस्त्याचेर जशे उडयता पणजे बिणजे मेळटात पळय ता भुरगीं, तशी ती गोंयची स्वाभिमान पार्टी काडली आनी तशीच रस्त्यार तुमी उडयल्यात. कित्याक ह्या कॅप्टनाक काँग्रेसची तिकेट मेळपाक जाय म्हणून ते करून तेणी दाबोलीची तिकेट घेतली. गोंयचो आवाज जेन्ना आसले, गोंयचो आवाज जेन्ना फॉर्म जाल्ले तेन्ना लोहिया मैदानाचेर जेन्ना मिटींग जाल्ली तेन्ना म्हाजो एक बारीकसो क्लिप दाखयता. तेन्ना आमी थोडे क्वेश्चन केल्लो, कॅप्टनूय आसलो तेन्ना, गोंयचो आवाजाचे पदाधिकारी आसले, सगळे जाण आसले. थोड्या पार्ट्यांची नांवां घेता तुम्ही म्हाका सांगपाची खंयची पार्टी गोंय वाजयतली तुमकां दिसता? पयलें नांव आसा बीजेपी, वाजयतली. दुसरें नांव आसा गो फॉरवर्ड, वाजयतली. तिसरें नांव आसा काँग्रेस, वाजयतली. चौथें नांव आसा ती महाराष्ट्राची खंयची पार्टी ती एमजीपी, वाजयतली. आगे आता एक न्यूज बोर्ड एक फांड सोडला शिवसेना प्रेस कॉन्फरन्स घेता तो दिसता तुका शिवसेना वाजयतली. खंयची उरली आता? एनसीपी एक उरल्या, ती बाबडी आसा ना एनसीपी दिसता तुका वाजयतली. ओके, आता हे पार्टी कित्याक वाजोवचे ना हे तुमकां प्रूव्ह करता आमी. हे सगळे जे पार्टी आसा हेजे खतखते आसा गोंयचे, ते खतखते कशे एकाच टॉपान शिजता हे तुमकां आतां दाखयता. हांगा बरें नांव घेतलेले, आम आदमी पार्टीचे नांव घेतले म्हणून एक आमकां गोंयकारांक गोंय वाजोवपाक दिल्लीसान मोदी जाय, दिल्लीसान राहुल गांधी जाय, दिल्लीसान केजरीवाल जाय आनी गोंयचो भोटींग ना जाय. हे आता सगळे कॅप्टनाच्या फुड्यान जाल्ले. तेन्ना तो ह्या स्टेजीचेर उबो आसलो, हे सगळे एक्सपोज करपाक तो आमच्या वांगडा आसलो. थंय लुइजिनाचे एक्सपोज केल्ले आमी, अरिना जी लेटस्ट काँग्रेसीन जी जॉईंट जाले तिचे प्रॉपर्टीज एक्सपोज केले, दिगंबर कामतीचे केल्ले जेन्ना तो काँग्रेस आसलो तेन्ना गेल्या फावटी त्याच्या वांगडा रावन देवळान आनी खुर्साकडे वचून ह्या कॅप्टनान शपथ घेतले. मागीर विजय सरदेसाय आसलो जो त्याच्या खांदार खान आतां दवरतलो कॅम्पेनिंगाक. सो हे सगळ्यांचे एक्सपोज हे कॅप्टनान जाल्ले जाल्यार हेचे कितें जालें? हो कॅप्टन जो स्वताच्या उतराचेर रावपाक शकना, हो जो बिरियाटो आपल्या उतराचेर रावपाक शकना, हो आपल्या सेल्फिश रिजनाक लागून, आपल्या सेल्फिश बेनिफिटाक लागून, गेनाक लागून, जशे रमाकांत खलपान हेच्या पयलीं पार्टी चेंज केल्ले आपल्या सेल्फिश गेनाक लागून, हो सेम कॅप्टन बिरियाटो आपल्या सेल्फिश गेनाक लागून कितेंय करपी. जेन्ना तुवें लोहिया मैदानाचेर येदो व्हडलो मिटींग केली, येदो व्हडलो एक्सपोज केलो, तुजेंय भाशण आसलें तें आमकां मेळना, पूण तुवें सांगलें आमकां जेन्ना हें करून की आमकां गोंयचो आवाज हो आमचो आवाज हो आमी फुडें व्हरपाक जाय, हें करपाक जाय, तें करपाक जाय, जाल्यार आतां तेच मनशा वांगडा, तेच काँग्रेसी वांगडा तूं कसो गेलो? विजय सरदेसाय क्लीन जालो, काँग्रेस पार्टी क्लीन जाली, काय लिडर्स क्लीन जाले. कितें जालें आरपीचे फुडें? आरपी 2021चे एक्सपोजाचे कितें जालें हे बिरियाटोन सांगपाचें. नेक्स्ट जर तुमकां सांगपाक गेले, स्पेशल स्टेटस दिता सांगलेले काँग्रेसीन. सोनिया गांधी जेन्ना येयल्ली 2019 गोंयचो आवाज जेन्ना जाल्लो तेन्ना राहुल गांधी येयल्लो, तेन्ना राहुल गांधी गोंयचो आवाज ती मेळपाक गेल्ली. म्हाकाय भितर इन्विटेशन आसलें,
आमी तेन्ना वचोंक ना, सिंपल रिजनाक आमकां हेचेर विश्वासूच नासलो. तेन्ना तेंच्यान तांकां रिमाइंड केलें स्पेशल स्टेटस ऑफ गोवा. हे स्पेशल स्टेटस जेन्ना सोनिया गांधी गोंयांत येयल्ली तेन्ना तिणी सगळ्यांक सांगलेलें की आमी गोंया खातीर स्पेशल स्टेटस दितले म्हणून. ह्याच गोंयच्या आवाजान स्लॅम केल्लो कोणाक? विजय सरदेसाय ऑन फॉर्मेलिन इश्यू. कितलेशे प्रेस कॉन्फरन्स तुमकां मेळटले. फोटींग कोण हे तेजे कॅप्टन विराटोचे शब्द असले. एवरी टाइम ते म्हणटालो ह्या फॉर्मेलिनाचेर तुम्ही मुद्दम युट्यूब जर करशात सर्च करशात तुमकां कळटले कितलेशे आसतले व्हिडिओ. आज तेच विजय सरदेसाय ताका सपोर्ट दिता आनी सपोर्ट घेता. म्हणजे आपले फायद्याक लागून कोणायचो मागीर तो करप्ट आसूं, तो रेपिस्ट आसूं, तो मर्डरर आसूं, कोणायचो सपोर्ट घेवन आपूण सिस्टमान येतलो, आपूण जिखोन येतलो, आपलो स्वार्थ घडयतलो. हेच ह्या कॅप्टन विराटाचे लायकी आसा. जेणे गोंयचो आवाजाचो प्लॅटफॉर्म मिसयूज केलो, जेणे गोंयची स्वाभिमान पार्टी, गोंयचो आवाज पार्टी करता म्हणून सांगले ती पार्टी रस्त्यार उडयलो आनी आपल्या फायद्याक लागून काँग्रेसीन गेलो. हो फाल्यां बीजेपीन सुद्दां वचपाक फाटीं फुडें सरपाचो ना हे आमी डायरेक्ट लोकांक सांगतात. आनी तेन्ना तो सांगतालो गोंयच्या आवाजाचे जर तुमी स्टेटमेंट पळयत जाल्यार भितर आसली गोंयची आयडेंटिटी, गोंयचो कल्चर, हो जर प्रेस नोट तुमी पळयत, गोंयचो आवाज रिमाइंड्स राहुल ऑफ फॅमिली, हे जर पळयत जाल्यार तितून कळटले लँड हे ते सगळें. हांव कॅप्टन विराटाक विचारपाक सोदता, तूं दाबोली आसा, तुज्या दाबोली कॉन्स्टिट्युएन्सीन मायग्रंटांची इल्लीगल बस्ती आसा, तुज्या सायडीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कुट्टाळे येदी व्हडली जुवारी नगर आसा, तेजेर जो स्टेटमेंट कितें आहा? तेजेर जो स्टेटमेंट कितें? हांव तुमकां दाखोवपाक सोदता, एक व्हिडिओ दाखोवपाक सोदता. तुम्ही पळोवपाक जाय की हो कॅप्टन विराटो जो आसा हो मतांक लागून कितें करपाक शकता, गोंय कसो विकपाक शकता. तुम्ही ऐका. तो माविन गुदिनो तेवटेन हिंदीन भाशण करता, सगळे जाण हिंदीन भाशण करता आणि हो गोंय वाचोवपी, गोंयचो आवाज म्हणपी स्वताक हो हिंदीन वचून भाशण करता. म्हणजे तुम्ही बस्ते हांगा प्रमोट करपाक येयला काय? ह्या बस्तेंचेर तुजो स्टँड कितें आसा? हो कॅप्टन विराटोन फुडल्या प्रेस कॉन्फरन्सान सांगपाचें आनी हांव प्रेसाय कडेन मागता ताका हो प्रश्न विचारचो. जे आयज मायग्रंट पॉप्युलेशन जे साऊथ गोवा वाडत आसा, आख्ख्या गोंयान वाडलें तर सावथाचें धरया तेका, त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन वाडला, जेतून तो असेंब्लीक रावला आनी फुडें रावन जिखपाची स्वप्नां पळयता. ह्या फावटी तर जिखपाचो ना तेकाय खबर आसा, बिकॉज ही इज प्लांटेड जस्ट टू ब्रेक मायनॉरिटी वोट्स, नथिंग एल्स. तूं मोर्मुगांवच्यान सालसेटान वच, सालसेटाच्या भायर वच, सालसेटाच्या भायर कॅप्टन विराटो फर्नांडीस म्हणून जर तुम्ही बाजारात वचून विचारले जाल्यार एकूच प्रश्न येतलो, कोण? आमी चॅलेंज लायता कॅप्टनान वचोन सावड्ड्या बाजारात उबो रावपाचो एकटो, गोळ्यान पट्टो घालच्या शिवाय. जर तुका लोक वळखता जाल्यार तूं सांगता ते आमी आयकता. तूं काणकोण वचून बाजारात रावपाचो, तुका जर लोक वळखता आमी सांगता ते आयकता. तूं केपें वचपाचो ना, तूं सांग्यार वचून रावपाचो, शिरोड्या वच ना मडकय वच, उबो राव वचून. तुजी आयडेंटिटीच ना, तुजी वळखूच ना. तू फक्त तितल्याच सालसेट आनी मोर्मुगांव, सालसेट सुद्धा कंप्लीट ना, तितल्याच हेतून तू लॉबिंग करून ती तिकेट घेतल्या, बीजेपीनी तुका तिकेट दिल्या फक्त मायनॉरिटी वोट स्प्लिट करपाक. जिखपाची तुजी लायकी ना आनी तू आमकां सांगता की आमी फाटीं सरपाचे गोंयच्या बेनिफिटाक लागून. कॅप्टनाक इतलेच सांगपाक सोदता आमी विराटो की तुज्या भाशेन आमी ना. स्वताची पार्टी घडोवन ते पार्टी रस्त्यार उडोवप म्हणजे आपल्या भुरगे एक 9 महिने पोटान, 9 महिने तुम्ही पोटान दवरलेले, फेब्रुवारीन की मार्चान तुम्ही सांगलेले, मागीर डिसेंबरान की तुमची पार्टी जाल्ली, म्हणजे ऑलमोस्ट 9 महिने एक भुरगे पोटान दवरून ते भुरगे जेन्ना जन्माक येयले पळय तेन्ना ते रस्त्यार आसले. तेन्ना तेचो बापूय तूं, त्या पार्टीचो बापूय तूं. तो बापायन त्या भुरग्याक रस्त्यार तुम्ही उडोवन तूं दुसऱ्या वांगडा गेलो. ही तुजी लायक. जो आपल्या पार्टेचो जावना तो लोकांचो कितें जातलो, तो गोंयकारांचो कितें जातलो. आता लास्ट पॉइंट, हे दोगूय जाण आमकां सांगता
की आमी सीट फाटी घेवपाचें गोंयच्या हिताक लागून. तुम्ही काँग्रेसीन गोंयचे कितले हित केले ते सांगा आमकां. एव्हरी टाइम तुम्ही सांगता की आमचे शुद्धीकरण जाता म्हणून. काँग्रेस तो विर्याटून एक बरो डायलॉग मारलो की काँग्रेस हो दर्या म्हणलो आणि दर्यान कितें जाता, दर्या स्वताक सेल्फ क्लीन करता तेन्ना कचरो भायर मारता म्हणून. अरे बाबा आतां अशें जाला तुमचे. दर्या तुमचो गेलो, कचरो उरला. आसात तुम्ही दर्या, पूण दर्या गेलो, कचरो उरला तो तूं आणि तुजो अमित पाडकर. कचरो घेऊन तुम्ही आज इलेक्शन कंटेस्ट करतले, 4 जाण 4 वाटेन 4 तोंडां घेऊन फक्त वोट स्प्लिट करपाक. एव्हरी इलेक्शन येयले, तुमचे कॅन्डिडेट गेल्या उपरांत मागीर तुम्ही लोकांक सांगता की ना ते गेले. आता नवीन आम्ही न्यू सुरवात करतली, गोंयची नवी सकाळ. प्रत्येक फावटी तेच. कित्याक म्हणून लोकांनी विश्वास दवरपाचो तुमचेर? प्रत्येक फावटी तुम्ही जर लोकांक पिशान काडटा, लोक ह्या फावट पिशान येवपाचे ना. तुम्ही आमकां सांगता फाटी घ्या म्हणून. आम्ही तुमकां हेच्या पयलीं सांगलेले की तुम्ही दोनूय कॅन्डिडेट घालचे न्हू, कित्याक आम्ही आफ्टर विनिंग जर आम्ही जिखले जाल्यार जो नॉन एनडीए अलायन्स आसतलो, सध्या इंडिया अलायन्सा फुडें आसतलो काय ना खबर ना, बट जो नॉन एनडीए अलायन्स आसतलो तेका आम्ही आमची दोनूय सिटां दितले म्हणून. जाल्यार तुम्ही कित्याक कॅन्डिडेट घातले? कित्याक तुमच्या भितर झगडे आसले? झगडे तरी जावचे नासले? एकामेकाचें तोंड तरी पळोवपाक मेळपाचें? फोरमीन बंद दवरपाची पाळी तरी येवची नासली अमित पाडकराचेर? भितरल्या भितर झगडे तरी जावपाचे, तुमचे बरेपण उरपाचें न्हू. ते वेंचीक बाबड्याक आपलो फोटो घालून हे तरी करचे पडचे नासले प्रचार, आनी अशी मागीर कलेक्टरान आपोवन तेका इन्क्वायरी जावची नासली विदाउट परमिशन लावडस्पीकर लायला म्हणून. तोय बाबडो सुशेगाद आसपाचो न्हू. तेज्याय कॉन्स्टिट्युन्सी कामां, तेका तरी बाबड्याक आपलो फोटो लावन ते प्रचार करचो पडलो इंडिया अलायन्स म्हणून. हात ना, कमळ ना, काय ना करता. हें कितें हो प्रचार? आनी नॅशनल पार्टीज म्हणटात तुम्ही. रीत तरी हा, मात तरी सिस्टम तरी, ऑर्गनायझेशन तरी हा. आणि तो कॅप्टन एक सांगता स्टेटमेंट की आमच्या सगळ्या बुथांचेर भुरगे आहा म्हणून. तुका बूथ कितले आहा ते खबर नासतले हांव सांगता. आनी तूं सांगता सगळ्या बुथांचेर. बिचोले दाखय कितले आहा ते, सत्तरी दाखय कितले आहा ते, वाळपय दाखय, पर्या दाखय कितले आहा ते, काणकोण दाखय कितले आहा ते, सांग्यार दाखय कितले आहा ते. सिंपल. बार्देसान येवया, बार्देसान दाखय कळंगुटी कितले आहा तुमचे काँग्रेसचे ते. थिवे दाखय आमच्या कितले आहा ते. हळदोना दाखय. तुम्ही आयज फक्त लोकांक पिशान काडटात. आयज जर तुम्ही पळयत तुमच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे आमदार काम करताले, आयज सगळे भुरगे काँग्रेसीचेर भिटलेले आसा. काँग्रेसीची सेटिंग आपूण वाजयल्ले आहा आनी सगळे भुरगे आयज आरजी वांगडा येयल्ले. चडशे मॅक्झिमम भुरगे तुमचे आरजी वांगडा येयल्ले. आनी हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की तुम्ही ह्या इलेक्शनाक प्रिपेर्ड ना. तुमकां बीजेपीन हांगा मतां फोडपाक बसयल्ले आहा. आनी जो मनीस नॉर्थ गोवा कॅन्डिडेट जेणे डिफेक्शन 1999 केले, 1999 केले 2 फावट, आनी आपणाक तिकेट दिवन आपणाक बीजेपी पासून तेणी सोडली. आयज तसल्या मनशांक तिकेट दिला. 25 वर्सां मदीं कांयच ना. आतां तांकां दिसले भितर कितें आसा म्हणून. आय डोंट नो वॉट ते तेंच्यांनी सांगपाची गरज आहा. आणि दुसरो जो आपल्या स्वतःच्या पार्टीचो जागना, जो एव्हरी टाइम फक्त आपणाक तिकेट मेळची म्हणून त्यांनी काम करीत रावला. एव्हरी टाइम त्यांनी गोंयच्या आवाजाक यूज केलो, दुसऱ्या ऑर्गनायझेशनाक त्यांनी यूज केली, सगळ्यांक यूज केले आणि आपले कितें आहा ते सादयलें. सादयलें तेका रावपाची ती ड्रीम आहा, तोय जाणा की जिखचो ना म्हणून. सो आमी ह्या दोनाय पार्टीक सांगता की तुम आम आदमी सोड, आमी काँग्रेसीक सांगता, दोनूय कॅन्डिडेटांक सांगता की तुम्ही जी आमकां विनंती केला की आमी जिखपाचे ना, नाल्यार आमी तयार ना म्हणून. जेन्ना 2022 इलेक्शन जाल्ले तेन्नाय आमकां तुमी स्टेटमेंटां केल्ली की आमी तयार ना म्हणून. पूण आमी तयार नासतना आमी 10% वोट शेअर घेतलो, एक MLA हाडलो. ह्याय फावटी आमी दोनूय सिटां जिखतले. आमचो गोंयकारांचो आवाज आमी पार्लिमेंटान व्हरतले. जो बीजेपी आनी काँग्रेसीन जो आमचेर अत्याचार केला, जे आतां आमकां उदकाक लागून अक्षरशः वॉर करपाक लायतले, जेन्ना म्हादय खरी डायवर्ट जातली, जे वॉर करपाक लायतले, म्हाका दिसना ते पार्ट्यांक लोक वोट मारतले म्हणून. देव बरें करूं. एनी क्वेश्चन? कॅप्टन विराटून सांगला तुम्ही विड्रॉ करपाचें. हय तेच सांगता न्हू. आमी तांकां पयलीं ऑफर दिल्ली. तेंचे बूथ लेवलाचेर जर प्रेझन्स ना, कॅप्टन नेटान सांगता, कॉन्फिडंटली सांगता की आमचे बूथ सगळे आहा म्हणून. हांव तेका म्हणटा दाखय, हाड 1750 हेच्या वयलो एकटो धाड. 1750 उबे कर भुरगे.
आयज तुम्ही कॅम्पेन स्टार्ट केली, कितले भुरगे असले थंय? 1750 असले, सोड 860 तरी असले ना न्हू. सो हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की ही पार्टी प्रिपेर्ड ना. ते रावूंक आमकां फरक पडना. आता ते रावल्ले आहा, आमी तेंच्या कडेन भीक मागपाचें ना. आमच्या कुस्ताचेर इलेक्शन जिखपाक आमकां कळटा. आमच्या कुस्ताचेर आमी बीजेपीच्या कॅन्डिडेटाक उडोवन आमचो MLA असेंब्लीन घातलेलो आसा. ह्याय फावटी आमच्या कुस्ताचेर आमी इलेक्शन जिखतले आणि हे काँग्रेस आणि बीजेपीचो जो एक MP असले, एक सीट असले ते उडोवन आमी आमचे प्रेझन्स पार्लिमेंटान आमी व्हरतले. देव बरें. Manoj, you have not said anything about the BJP candidate. Are you happy with that? खंयचो कॅन्डिडेट तुका सांग आता? North and South दोन्ही आम्ही. ही प्रेस कॉन्फरन्स एक्चुअली तेंका असली, पूण तेंचेर जर सांगपाक गेले जाल्यार श्रीपाद नायकाचे सांगपाची गरजूच ना. तुम्ही व्हिडिओज पळयता सगळीकडे, त्याचे कितें हालत जाता. विजय अजयानूय आमच्या इंटरव्यून एका डिबेटान सांगलेले आसा की प्रश्न विचारलो की गणपती कसो हाडून ताका गाडयेन बसयतात, ही परिस्थिती जाल्ली आसा. आणि सावथाची कॅन्डिडेट लोकांक हात दिल्या उपरांत रोखडी सॅनिटायझर लायता. कितें आनी उरला? रोखडी देशी कारीन वचून बसता. आयज हे लोकांक लागून काम करतले. तेंचेर व्हडले मिटिंगेक आमी उलोवया, कित्याक तेंचेर स्पेशल प्रेस कॉन्फरन्स न्हू. कित्याक प्रेस कॉन्फरन्स जर घेता जाल्यार आमकां अशें मातसो डेटा जाय उलोवपाक. डेटा आसा आमचे कडेन ना न्हू, बट टायम येतलो तेन्ना काडया. मनोज, आनी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणटा तो इलेक्टोरल बॉन्डाचो गोवाचो इतको डेटा येयला. हय. तितून आम आदमी पार्टीकूय कम केला, काँग्रेसीकूय कम केला म्हटला. हय. तुमकां दिसता आतां इलेक्टोरल बॉन्डांतल्यान देंपे ग्रुपा कडल्यान ना, दे आर सिरियस टू फायट अगेन्स्ट पल्लवी देंपो? ते नात न्हू सिरियस. म्हणून सांगता कितें की तिका दिल्या उपरांत सगळे सिस्टम कसो आसलो की तिका दिल्या उपरांत सर्वे जालो. तो सर्वे 8-10 दीस सर्वेक लागता. तो सर्वे जाल्या उपरांत कॅन्डिडेट डिक्लेअर जाला. तेकाच लागून अमित पाडकराक फोन दवरचो पडलो, कित्याक तो सर्वे कंप्लीट जावंक नासलो. म्हणजे पल्लवी डेंपो कशी भितर पावोवपाची, तिका कोण दवरले बेनिफिशियल आसतलो, लायक कॅप्टन विरियाटो, जेचो मायनॉरिटी वोट सोडल्यार तेच्या कडेन दुसरे खंयचेच वोट ना, ते 100% वोट ना. जाल्यार ते जेका सांग्यार गेले, काणकोण गेल्यार, नाजाल्यार आनी खंय मडकय गेले, पोंडा तालुक्यात गेल्यार ताका मतां पडपाची ना. कोणूय सांगपाक शकता, ताका वळखात ना. आमी चॅलेंजूय केल्ली, एकटो उबोन राव, कोण वळखात जाल्यार आमी कितें सांगता तें आयकता म्हणून. सो हें सगळें जें घडलां पळय, हें इतल्याक लागून घडलां की तिका खंय तरी फेवर करपाचो आनी तिका जिखोवपाची अशें तेंकां तरी दिसता. पूण आमकां तरी दिसता की हें जिखपाक तितलें इजी ना, कित्याक आतां RJ येयले, हेच्या पयलीं फक्त काँग्रेस बीजेपी हीच नाटकां चलतालीं आनी त्याच भितर लोकांक चूज करचे पडटाले. सो आतां तो प्रश्न लोकांक ऑप्शन आहा न्ही घेवपाक. आणि एक मेन प्रश्न म्हणटा, माझा प्रश्न आहे, लोकूय म्हणटाय, RJ म्हणटात तालेगांव आणि पणजे दिसत ना म्हणून. आता तालेगांव इलेक्शन येता, तितून तेची तयारी आमची चल्ला. कालूच आमची एक मिटींग जाल्या, कॅन्डिडेट घालपाचे काय ना तेचेर. आतां त्या दोन फाल्यां परवा परती आज चड करून फाल्यां एक आनी एक मिटींग आसतली. तितून चड करून आमी कॅन्डिडेट जर फायनल आमचे जातले जाल्यार आमी घालतले. बट तेका लागून आमची मिटींग जी चालू आसा पळय ती कंटिन्यूअस चालू आसा. आनी आतां पणजे एक्टीव ना म्हणल्यार पणजे आमचे आतां पळय कितें आहा, एकूच विशय पणजेन जो सगळे जाण उलयता दॅट स्मार्ट सिटी. तो प्रेस कॉन्फरन्स सगळ्या प्रेसाचेर आसा. बाकीचे येतात थंय उलयतात, व्हिडिओ काडटात, वयतात. कितें जालें? इतल्या लोकांनी थंय व्हिडिओ काडले, फक्त टायमपास. येतात, व्हिडिओ काडटात, वयतात. फुडें कितें जालें? कोणाक तरी पेनल्टी जाली, कितें तरी ताचो इफेक्ट जालो? काय ना. झाड उखलून तो वोट येलो, थंय येलो, जालें कितें? सो आमी तेतून बिलीव करिना. आमकां जर आमी कितें करतले थंय एक्शन आसपाक जाय, कितें रिजल्ट आसपाक जाय. थंय गेले, फक्त थंय व्हिडिओ काडले, व्हिडिओ व्हॉलंटियर काय जाले आनी येयले, आमकां तरी पडना. पूण पणजेन आमची डोर टू डोर ऑलमोस्ट 70% डोर टू डोर कंप्लीट जाला. आतां ह्या विकान म्हटल्यार आमचे चड करून 100% डोर टू डोर पणजे कंप्लीट जातल्या उपरांत आमचे बारीक बारीक जे मिटींग्स आहा ते चालू जातले. which party will give a tough fight in upcoming election? टफ फायट ही फायट आसा ती बीजेपी आणि RJच्या मदींच आसा. काँग्रेस हितून खंयसरूच पिक्चरान ना. सो आमची जी फायट आसा दॅट इज स्ट्रेट विथ बीजेपी, बिकॉज दे हॅव मनी पॉवर, दे हॅव गव्हर्नमेंट मशिनरी, बाकी सगळे तेंच्या कडेन आसा. तेंच्या कडेन कसले शक्ती आसा ते तुमकां सांगपाची गरज ना. सगळ्या तरेची शक्ती घेवन ते भोंवतात आयज. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स एक बारीक पक्ष, लोकांचो पक्ष, सामान्य बहुजन समाजाचो पक्ष, आनी ह्या पक्षा कडेन ना निधी ना कसली व्हडली ताकद. बट आमी जर आयज तेंकां फायट करता जाल्यार म्हाका दिसता की आमचे जे भुरगे आसा तेंच्या कडेन ते कापासता म्हणून करता. आनी आमची जी फायट आहा ती डायरेक्ट बीजेपी वर्सीस RJ. थँक्यू.